नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयामध्ये आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण पाहत आहोत फोर्थ चॅप्टर रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप इन विच रिटायरमेंट ऑफ पार्टनर. In today's lecture, we are going to start a new practical problem number 3 from page number 185. विद्यार्थी मित्रांनो, आपण या YouTube चॅनलवरती नवीन असाल तर या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा. ओके, तर पाहूया प्रॉब्लेम नंबर 3 फ्रॉम पेज नंबर 185. पेज नंबर 185. प्रॉब्लेम नंबर 3. The balance sheet of Anu, Renu and Dinu is as follows. The partners are sharing profits and losses in the proportion of 2:1 respectively. विद्यार्थी मित्रांनो, अनु, रेणू आणि दिनू हे तीन पार्टनर्स आहेत की जे यांचे प्रॉफिट्स अँड लॉसेस 2:1 या प्रोपोर्शन मध्ये डिस्ट्रीब्यूट करत आहेत. बॅलन्स शीट ॲज ऑन 31st March 2019. Liabilities: creditors 8,000, bills payable 2,000, general reserve 5,000, capital accounts Anu 40,000, Renu 30,000, Dinu 15,000. Assets side: bank 5,000, debtors into inner 20,000, less RDD 1,000, outer 19,000, furniture 15,000, machinery 4,000, freehold property 27,000, goodwill 30,000, total of liabilities and asset 1 lakh. Additional information: Dinu retires from the firm on 1st April 2019 on the following terms. First term, the assets are to be revalued as freehold property 30,000, machinery 5,000, furniture rupees 12,000, all debtors are good. Second additional information: goodwill of the firm be valued at thrice the average profit for preceding 5 years profits of the firm for the year 2014-15 1,000, 2015-16 10,500, 2016-17 10,000, 2017-18 16,000, 2018-19 10,000. Third additional information: Dinu should be paid rupees 3,000 by check. And fourth additional information: the balance of Dinu's capital account should be kept in the business as loan. Prepare profit and loss adjustment account, capital accounts of partners, balance sheet of the new firm. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी अनु, रेणू आणि दिनू यांच्या पार्टनरशिप फर्मचं आपल्याला एक छोटंसं बॅलन्स शीट आणि काही ॲडिशनल इन्फॉर्मेशन्स प्रोव्हाइड केलेले आहेत. या तिघांच्या पार्टनरशिप फर्म मधून दिनू हा पार्टनर 1st April 2019 ला रिटायर होत आहे. ओके, आणि या आधारे आपल्याला प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट म्हणजेच आपण रिव्हॅल्युएशन अकाउंट प्रिपेअर करणार आहोत, कॅपिटल अकाउंट्स ऑफ ऑल पार्टनर्स प्रिपेअर करणार आहोत अँड न्यू बॅलन्स शीट आफ्टर द रिटायरमेंट ऑफ दिनूच आपण प्रिपेअर करणार आहोत. ओके, सर्वप्रथम आपण स्पेसिमन तयार करून घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, स्क्रीनवरती पहा पेज नंबर 185. प्रॉब्लेम नंबर 3 चा आपण सोल्युशन पाहतोय. इन द बुक्स ऑफ पार्टनरशिप फर्म फर्स्ट अकाउंट आपण प्रिपेअर करतो प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट, ज्यालाच आपण रिव्हॅल्युएशन अकाउंट म्हणतो. सेकंड, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट इन विच 3 पार्टनर्स अनु, रेणू अँड दिनू. देन आपण बँक अकाउंट प्रिपेअर करत आहोत. नेक्स्ट, गुडविल अकाउंट प्रिपेअर करत आहोत अँड न्यू बॅलन्स शीट ॲज ऑन 1st April 2019 आफ्टर द रिटायरमेंट ऑफ दिनू. ओके, आपण स्पेसिमन तयार करून घेतलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, कॅपिटल अकाउंटचे बॅलन्स पहा. अनु, रेणू आणि दिनू यांचे कॅपिटलचे अनुक्रमे बॅलन्स 40,000, 30,000 अँड 15,000 आहेत. हे आपण अकाउंटच्या क्रेडिट साइडला ब्रॉट डाऊन करूया. कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन अनु 40,000, Renu 30,000 and Dinu
15,000. ओके, कॅपिटलचे बॅलन्स आपण ब्रॉट डाऊन केले क्रेडिट साइडला. बँक अकाउंटचा देखील बॅलन्स आपल्याला दिलेला आहे. पहा, बँक अकाउंटचा बॅलन्स आहे असेट साइडला 5,000 रुपीज. आपण डेबिट साइडला ब्रॉट डाऊन करू बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन ऑन 5,000. ओके, त्यानंतर गुडविल अकाउंट देखील आपल्याला बॅलन्स शीट मध्ये पाहायला मिळतं. पहा, या ठिकाणी गुडविल अकाउंट आहे 30,000चं आणि गुडविल अकाउंटच्या क्रेडिट साइडला हा आपण बॅलन्स ब्रॉट डाऊन करूया बाय डेबिट साइडला गुडविल अकाउंटचा बॅलन्स आहे टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 30,000. ओके, आणि गुडविलचा देखील आपण बॅलन्स ब्रॉट डाऊन केला. विद्यार्थी मित्रांनो, कॅपिटल अकाउंटचे बॅलन्स क्रेडिट साइडला ब्रॉट डाऊन करा. कॅश किंवा बँक अकाउंटचा बॅलन्स असेल तर तो डेबिट साइडला ब्रॉट डाऊन करा आणि गुडविल अकाउंटचा बॅलन्स दिला असेल तर तो देखील तुम्ही डेबिट साइडला ब्रॉट डाऊन करा. यानंतर प्रॉब्लेम मध्ये पहा, प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला लायबिलिटी साइडला कोणत्याही प्रकारचं जनरल रिझर्व्ह किंवा कोणत्याही प्रकारचा रिझर्व्ह असेल किंवा अक्युमुलेटेड प्रॉफिट असेल तर हा तुम्ही ऑल पार्टनर्स मध्ये त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये तुम्ही डिस्ट्रीब्यूट करणार आहात. विद्यार्थी मित्रांनो, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला या ठिकाणी जनरल रिझर्व्ह आहे 5,000 आणि हा जनरल रिझर्व्ह अनु, रेणू आणि दिनू यांच्यामध्ये 2:2 या प्रपोर्शन मध्ये आपण डिस्ट्रीब्यूट करू. म्हणजे जनरल रिझर्व्ह 5,000, अनु 5,000 into 2/5, रेणू 5,000 into 2/5 आणि दिनू 5,000 into 1/5 हा डिस्ट्रीब्यूट केल्यानंतर अनु, रेणू आणि दिनू यांना 2,000, 2,000 and 1,000 रिस्पेक्टिव्हली मिळेल. आणि जनरल रिझर्व्ह डिस्ट्रीब्यूट करण्याची एंट्री आपली होईल जनरल रिझर्व्ह अकाउंट डेबिट 5,000 टू अनुज कॅपिटल अकाउंट 2,000, टू रेणूज कॅपिटल अकाउंट 2,000, टू दिनूज कॅपिटल अकाउंट 1,000. विद्यार्थी मित्रांनो, कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला आपण जनरल रिझर्व्ह डिस्ट्रीब्यूट केल्याची एंट्री करू बाय जनरल रिझर्व्ह अकाउंट इन द कॉलम ऑफ अनु 2,000, इन द कॉलम ऑफ रेणू 2,000, इन द कॉलम ऑफ दिनू 1,000. ओके, जनरल रिझर्व्ह किंवा अक्युमुलेटेड प्रॉफिट असतील आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला रेकॉर्ड करतो. विद्यार्थी मित्रांनो, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडचा जनरल रिझर्व्ह डिस्ट्रीब्यूट केला. यानंतर लायबिलिटी आणि असेट या दोन्ही साइडला पाहून घ्या. कोणत्याही प्रकारचा अक्युमुलेटेड प्रॉफिट किंवा अक्युमुलेटेड लॉस असेल तर तोही आपण ऑल पार्टनर्स मध्ये त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट करतो. ओके, आता यानंतर आपण ऍडिशनल इन्फॉर्मेशन कडे जाऊया. दिनू रिटायर्स फ्रॉम द फर्म ऑन 1st April 2019 on the following terms. First term, the assets are to be revalued as freehold property 30,000. विद्यार्थी मित्रांनो, बॅलन्स शीटच्या असेट साइडला पहा, फ्रीहोल्ड प्रॉपर्टीची प्राइस दिलेली आहे 27,000 आणि ऍडिशनल इन्फॉर्मेशन मध्ये फ्रीहोल्ड प्रॉपर्टीची किंमत आहे 30,000. म्हणजे फ्रीहोल्ड प्रॉपर्टीच्या किमतीमध्ये आपल्याला 3,000 रुपीचं ऍप्रिशिएशन झालेलं पाहायला मिळतं. म्हणजे असेटची किंमत या ठिकाणी वाढली. असेटची किंमत जेव्हा वाढते तेव्हा प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिट साइडला आपण रेकॉर्ड करतो आणि त्याची एंट्री करतो फ्रीहोल्ड प्रॉपर्टी अकाउंट डेबिट 3,000 टू प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट. ओके, प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिट साइडला जाऊया बाय फ्रीहोल्ड प्रॉपर्टी अकाउंट. अमाउंट असेल 3,000 रुपीज. ओके, आणि बॅलन्स शीटच्या असेट साइडला देखील आपण फ्रीहोल्ड प्रॉपर्टी रेकॉर्ड करणार आहोत. असेट साइडला जाऊया, फ्रीहोल्ड प्रॉपर्टी तर 27,000 ऍड ऍप्रिशिएशन, आपण इन्क्रीज म्हणतो. असेटची किंमत वाढलेली आहे. ऍप्रिशिएशन 3,000 आउटर 27,000 प्लस 3,000 आउटर येतील 30,000 रुपीज. ओके, नेक्स्ट आपण पाहूया प्रॉब्लेम मध्ये मशिनरी रुपीज 5,000. विद्यार्थी मित्रांनो, बॅलन्स शीट मध्ये मशिनरीची प्राइस आहे 4,000 आणि आपल्याला ऍडिशनल इन्फॉर्मेशन मध्ये मशिनरीची किंमत ही 5,000 झालेली आहे. म्हणजे मशिनरीची किंमत देखील 1,000 रुपीजने ऍप्रिशिएट झालेली आहे. आणि तेव्हा एंट्री आपण करू मशिनरी अकाउंट डेबिट 1,000 टू प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट 1,000. असेटची किंमत जेव्हा वाढते तेव्हा आपण प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिट साइडला रेकॉर्ड करतो बाय
मशिनरी अकाउंट 1000. ओके, यानंतर सेम इफेक्ट आपण बॅलन्स शीटच्या असेट साइडला देखील देऊ. बॅलन्स शीटच्या असेट साइडला मशिनरी इनर 4000 price which is given the balance sheet asset side, add appreciation 1000 on the outer 4000 plus 1000 outer 5000. ओके, असेटची किंमत आपण अप्रिशिएट झाली ऍड करून आपण बॅलन्स शीटच्या असेट साइडला रेकॉर्ड केलेले आहे. नेक्स्ट पहा, फर्निचर रुपीज 12000. आणि विद्यार्थी मित्रांनो, फर्निचरची किंमत आपण बॅलन्स शीटच्या असेट साइडला पाहिली तर ती आहे 15000 आणि या ठिकाणी ऍडिशनल इन्फॉर्मेशन मध्ये दिलेले आहे 12000. म्हणजे फर्निचरच्या किमतीमध्ये 3000 रुपीजचं आपल्याला डेप्रिशिएशन पाहायला मिळेल. आणि असेटची किंमत कमी होते तेव्हा एंट्री करतो आपण प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट डेबिट 3000 टू फर्निचर अकाउंट 3000. म्हणजे आपण प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिट साइडला रेकॉर्ड करू फर्निचर अकाउंट 3000. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवायचं आहे, असेटची किंमत कमी झाली ती प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिटला आणि वाढली तर प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिट साइडला. ओके, असेट साइडला जाऊया, लिहूया फर्निचर, इनरला लिहूया 12000. सॉरी, इनरला बॅलन्स शीटच्या असेट साइडला जी किंमत दिलेली आहे 15000 ते आपण रेकॉर्ड करू. लेस आपण म्हणूया लेस डेप्रिशिएशन 3000 आणि आउटरला रिव्हॅल्यूड फिगर येईल 12000 रुपीज. ऍडिशनल इन्फॉर्मेशन मध्ये पहा, ऑल डेटर्स आर गुड. विद्यार्थी मित्रांनो, बॅलन्स शीटच्या असेट साइडला डेटरशिप प्राइस दिलेली पहा 20000 आणि त्यामधून लेस आरडीडी 1000 केलेले आहेत म्हणून आउटरची किंमत आहे ती 19000. आणि ऍडिशनल इन्फॉर्मेशन मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे ऑल डेटर्स आर गुड, म्हणजेच डेटर्स वरती कोणत्याही प्रकारची प्रोव्हिजन्स आपल्याला डाउटफुल डेट्सची करायची नाहीयेत किंवा कोणत्याही प्रकारचे बॅड डेट्स देखील डेटर्स वरती नाहीयेत. म्हणजे या ठिकाणी असणारे आरडीडी हे आपल्याला रिटर्न ऑफ करायचे आहेत, काढून टाकायचे आहेत. आरडीडी जेव्हा रिटर्न ऑफ करतो तेव्हा त्याचा बेनिफिट होतो आणि तो प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिट साइडला रेकॉर्ड आपण करतो आणि त्याची एंट्री होते आरडीडी अकाउंट डेबिट 1000 टू प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट. प्रॉफिट असेल तर तो रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साइडला आपण रेकॉर्ड करतो. पोस्टिंग करूया प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय आरडीडी अकाउंट, टोटल अमाउंट येईल 1000. विद्यार्थी मित्रांनो, आपण डेटर्स म्हणून आरडीडी हे रिटर्न ऑफ केले म्हणजे आरडीडी या ठिकाणी काढून टाकले आहे. त्यामुळे डेटरची आउटरची फिगर आहे आपण आउटरला घेणार आहोत. इनरची किंमत आहे पहा 20000, आपण डायरेक्टली आउटरला घेत आहोत कारण ऑल डेटर्स आर कन्सिडर ऍज गुड. ओके, नेक्स्ट ऍडिशनल इन्फॉर्मेशन कडे आपण जाऊया. सेकंड, गुडविल ऑफ द फर्म बी व्हॅल्यूड ऍट थ्राइस द एव्हरेज प्रॉफिट फॉर प्रिसिडिंग 5 years. विद्यार्थी मित्रांनो, गुडविल फर्मचे आपल्याला या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचे आहे की जी लास्ट 5 years जे प्रॉफिट्स आपल्याला दिलेले आहेत त्या लास्ट 5 yearsच्या एव्हरेज प्रॉफिटच्या थ्राइस गुडविल आहे. ओके, आणि लास्ट 5 yearsचे प्रॉफिट्स काय आहेत तर 2014-15 चा 1000, 2015-16 10500, 2016-17 10000, 2017-18 16000, 2018-19 10000. ओके, विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आपल्याला एव्हरेज प्रॉफिट मेथड नुसार आपल्याला या ठिकाणी गुडविल कॅल्क्युलेट करायचे आहे. ओके, सर्वप्रथम आपण गुडविल कॅल्क्युलेट करून घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, स्क्रीनवरती पहा, आपल्याला सेकंड ऍडिशनल इन्फॉर्मेशन मध्ये गुडविलचं कॅल्क्युलेशन करण्यासाठी काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ती अशी आहे, गुडविल ऑफ द फर्म बी व्हॅल्यूड ऍट थ्राइस द एव्हरेज प्रॉफिट फॉर प्रिसिडिंग 5 years. प्रॉफिट्स ऑफ द फर्म फॉर द इयर 2014-15 1000, 15-16 10500, 16-17 10000, 17-18 16000 and 2018-19 10000. ओके, म्हणजे लास्ट 5 yearsचे एव्हरेज प्रॉफिट्स आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि एव्हरेज प्रॉफिट्स वरून आपण या प्रॉफिट्स वरून आपण एव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट करणार आहोत आणि त्याच्यासाठी आपलं इक्वेशन असेल एव्हरेज प्रॉफिट इज इक्वल टू टोटल प्रॉफिट डिवाइड बाय नंबर ऑफ इयर्स. आणि या ठिकाणी आपण टोटल केली पहा 1000 प्लस 10500 प्लस 10000 प्लस 16000 प्लस 10000 अपॉन नंबर ऑफ इयर्स आर 5. ओके, यांची टोटल केली तर ती टोटल येईल 47500 अपॉन 5 म्हणजे 47500 अपॉन 5 आपण जेव्हा करू तेव्हा आपल्याला एव्हरेज प्रॉफिट मिळेल 9500. ओके, आणि एव्हरेज प्रॉफिटच्या
थ्राइस ही गुडविल आहे. मग गुडविलचे इक्वेशन आहे गुडविल इज इक्वल टू ॲव्हरेज प्रॉफिट into number of year purchases. Now number of year purchases are thrice the average profit, म्हणजे average profitच्या 3 times हे गुडविल आहे. सो average profit आपला आहे 9500 into thrice म्हणजे 9500 into 3 आणि आपल्याला गुडविल मिळेल 28500. म्हणजे या ठिकाणी आपण गुडविलचं ॲव्हरेज प्रॉफिट मेथड नुसार कॅल्क्युलेशन केलं आणि गुडविलची प्राइस आपल्याला मिळाली 28500. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जे बॅलन्स शीट दिलेलं आहे प्रॉब्लेम मध्ये, त्या प्रॉब्लेम मध्ये बॅलन्स शीटच्या असेट साइडला गुडविलची किंमत आपल्याकडे आहे 30000 आणि ॲज पर सेकंड ऍडजस्टमेंट आपण जेव्हा गुडविल रिव्हॅल्यूड केली, कॅल्क्युलेट केली, तेव्हा गुडविलची फिगर आपल्याला मिळाली 28500. ओके, रिव्हॅल्यूड अमाउंट ऑफ द गुडविल 28500. म्हणजे या ठिकाणी गुडविलच्या प्राइस मध्ये 1500 रुपीजचा आपल्याला डेप्रिशिएशन किंवा रिडक्शन आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे गुडविलची अमाउंट ही 1500 रुपीजने रिड्यूस होते. असेटची किंमत कमी होते तेव्हा आपण प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिट साइडला ती रेकॉर्ड करतो. विद्यार्थी मित्रांनो, गुडविलची प्राइस जी कमी झालेली 1500 आणि त्याची एंट्री आपली होईल प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट डेबिट 1500 टू गुडविल अकाउंट 1500. लेजर पोस्टिंग आपण करून घेऊया. प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिट साइडला आपण जाऊया. टू गुडविल अकाउंट 1500 अमाउंट ऑफ गुडविल विच इज रिड्यूस. आणि सेकंड इफेक्ट आपण गुडविल अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट रेकॉर्ड करणार आहोत 1500. आणि बॅलन्स शीटच्या असेट साइडला आपण गुडविल घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, द रिव्हॅल्यूड फिगर ऑफ द गुडविल इज 28500. विद्यार्थी मित्रांनो, गुडविलची 30000 आपल्याला प्राइस दिली होती आणि त्यामधून 1500 ही गुडविलची किंमत रिड्यूस झालेली आहे. त्यामुळे बॅलन्स शीटच्या असेट साइडला आपण गुडविल 30000 न घेता 28500 इतकी घेणार आहोत. ओके, नेक्स्ट ऍडिशनल इन्फॉर्मेशन आपण जाऊया. थर्ड ऍडिशनल इन्फॉर्मेशन आहे दिनू शुड बी पेड ₹3000 बाय चेक. विद्यार्थी मित्रांनो, दिनू हा जो पार्टनर रिटायर होतोय, या पार्टनरला पार्टनरशिप फर्म ₹3000 हे बाय चेक पेड करत आहे. तेव्हा त्याची एंट्री होईल दिनूज कॅपिटल अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट 3000. विद्यार्थी मित्रांनो, आपण या एंट्रीचं पोस्टिंग करूया. दिनूज कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साइडला जाऊया. लिहूया टू बँक अकाउंट द कॉलम ऑफ दिनू 3000 and bank अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय दिनूज कॅपिटल अकाउंट 3000. ओके, द अमाउंट विच इज पेड दिनू बाय चेक. सो दिनूज कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साइडला आणि बँक अकाउंटच्या क्रेडिट साइडला आपण रेकॉर्ड केलं. ओके, ऍडिशनल इन्फॉर्मेशन नेक्स्ट पहा. The balance, fourth additional information, the balance of Dinu's capital account should be kept in the business as loan. म्हणजे दिनू हा जो पार्टनर रिटायर होतो आहे आणि त्याला जे अमाउंट पार्टनरशिप फर्म देणे लागत आहे ती बिझनेस मध्ये ऍज अ लोन म्हणून तुम्ही केप्ट करा. ओके, बघूया आपण. तत्पूर्वी ही ऍडजस्टमेंट करण्यापूर्वी आपल्याला प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट जे आपण तयार केलेलं आहे, व्हॅल्युएशन अकाउंट आपण जे तयार केलं आहे ते आपल्याला सर्वप्रथम क्लोज करावं लागेल. विद्यार्थी मित्रांनो, प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिट साइडची आपण टोटल पाहिली तर ती डेबिट साइड पेक्षा आपल्याला जास्त पाहायला मिळते. 3000 प्लस 1000 प्लस 1000 5000 आपल्याला दिसते आणि ही 5000 टोटल आपण दोन्ही बाजूला रेकॉर्ड करूया. ओके, त्यामधून डेबिट साइडचे जे आहेत 3000 प्लस 1500 म्हणजे 4500 आपण मायनस केले तर आपल्याला प्रॉफिट मिळेल आणि हा प्रॉफिट असेल 500 रुपीजचा. ओके, याला आपण म्हणतो प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन अकाउंट किंवा प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट. आणि हा प्रॉफिट आपण ऑल पार्टनर्स मध्ये त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये आपण डिस्ट्रीब्यूट करणार आहोत 2:1 आणि प्रॉफिटची एंट्री होईल प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट डेबिट 500 टू अनुज कॅपिटल अकाउंट 200 टू रेनूज कॅपिटल अकाउंट 200 टू दिनूज कॅपिटल अकाउंट 100. ओके, एंट्रीचं पोस्टिंग आपण करूया. प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिट साइडला टू पार्टनर्स किंवा ऑल पार्टनर्स असं देखील तुम्ही म्हणू शकता. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि अमाउंट असेल प्रॉफिटची 500 आणि पार्टनर्सची नाव असतील या ठिकाणी अनु, रेनू
and last partner Dinu. Okay. Amount as per profit sharing ratio आपण distribute केलेल्या 100, 200 and 100 as per the profit sharing ratio. Second effect, partners capital account च्या credit side ला by profit and loss adjustment account 200 for Anu, 200 for Renu and 100 for Dinu. Okay. Profits आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला रेकॉर्ड केले. यानंतर आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करूया. विद्यार्थी मित्रांनो, जो पार्टनर या ठिकाणी पार्टनरशिप फर्म मधून रिटायर होत आहे त्याच्या क्रेडिट साइडची टोटल सर्वप्रथम आपण घेऊया. दिनू हा पार्टनर रिटायर होतोय. 15,000 प्लस 1,000 प्लस 100 16,100 टोटल दोन्ही बाजूला आपण रेकॉर्ड करूया. 16,100 आणि त्यामधून 3,000 आपण मायनस केले. ते बॅलन्स अमाउंट आहे 13,100 रुपीची, म्हणजे 13,100 रुपये हे आपल्याला ऍडिशनल इन्फॉर्मेशन मध्ये सांगितले. पहा, द बॅलन्स ऑफ दिनूज कॅपिटल अकाउंट शुड बी केप्ट इन द बिझनेस ऍज लोन. म्हणजे 13,100 रुपीज हे दिनूचे लोन म्हणून आपण पार्टनरशिप फर्म मध्ये ठेवणार आहोत आणि त्याची एंट्री होईल. पहा, दिनूज कॅपिटल अकाउंट डेबिट 13,100 टू दिनूज लोन अकाउंट 13,100. पोस्टिंग करूया आपण दिनूज कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साइडला लोन अकाउंट आणि अमाउंट इन द कॉलम ऑफ दिनू 13,100. आणि लोनचा जो बॅलन्स आहे, लोनचा क्रेडिट बॅलन्स होता, तो बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला येईल. दिनूज लोन अकाउंट 13,100. ओके. या ठिकाणी लोनचा बॅलन्स देखील आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला दाखवलेला आहे. यानंतर अनु आणि रेणू यांचे कॅपिटलचे जे क्रेडिट बॅलन्स आहे दोन्ही बाजूला आपण रेकॉर्ड करूया. 42,200 ऑफ अनु, 42,200. रेणू आहे 32,200. बोथ साइडला रेकॉर्ड करूया आपण. त्यामधून डेबिट साइडला कोणत्याही प्रकारचा अनु आणि रेणू यांचा बॅलन्स नाहीये, त्यामुळे आपण बॅलन्स कॅरी डाऊन करूया. बॅलन्स कॅरी डाऊन. विद्यार्थी मित्रांनो, फक्त दोन पार्टनर्सचे बॅलन्स कॅपिटलचे बॅलन्स हे आपल्याला न्यू बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला पाहायला मिळतील, ज्यामध्ये अनु असेल 42,200 आणि रेणू असेल 32,200 रुपीज. ओके. या ठिकाणी अनु हा पार्टनर पार्टनरशिप फर्म मधून रिटायर झालेला आहे. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला आपण जाऊया. लिहूया कॅपिटल अकाउंट, फर्स्ट पार्टनर अनु, सेकंड पार्टनर रेणू, 42,200 अनुचा आहे आणि रेणू 32,200. ओके. नंतर बँक अकाउंटचा देखील बॅलन्स आपण कॅरी डाऊन करूया. बँक अकाउंटचा डेबिट बॅलन्स आहे पहा 5,000. बोथ साइडला रेकॉर्ड करूया 5,000 आणि त्यामधून क्रेडिट बॅलन्स मायनस करूया. बॅलन्स कॅरी डाऊन करू. बाय बॅलन्स कॅरी डाऊन 2,000 आणि जो बँक बॅलन्स आहे असेट साइडला जाईल. बँक बॅलन्स 2,000 रुपीज. ओके. 5,000 मधून 3,000 आपण मायनस केलेले आहेत. यानंतर विद्यार्थी मित्रांनो पहा, गुडविल अकाउंटचा देखील आपल्याला बॅलन्स पाहायला मिळेल. 30,000 चा बॅलन्स होता डेबिट साइडचा, बोथ साइडला आपण रेकॉर्ड केला 30,000. ओके. आणि त्यामधून प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंटची जी 1,500 रिड्यूस प्राइस होती आपण मायनस केली, तर आपला बॅलन्स कॅरी डाऊन होईल. बाय बॅलन्स कॅरी डाऊन 28,500. विद्यार्थी मित्रांनो, गुडविलचा हा जो बॅलन्स आहे 28,500 चा हा बॅलन्स शीटच्या असेट साइडला आपण दाखवलेला आहे. ओके. विद्यार्थी मित्रांनो, गुडविलचा बॅलन्स ट्रान्सफर केल्यानंतर आपण ओल्ड बॅलन्स शीट जे आपल्याला प्रॉब्लेम मध्ये दिलेला आहे तो बॅलन्स शीट मधले सर्व आयटम्स आपण न्यू बॅलन्स शीटला घेतलेत का एकदा पाहूया, कन्फर्म करूया. ओके. क्रेडिटर्स आणि बिल्स पेबल आपण घेतलेले नाही आता 8,000 आणि 2,000 रिस्पेक्टिव्हली आहेत, ते आपण न्यू बॅलन्स शीटला घेऊया. क्रेडिटर्स अमाउंट आहे 8,000 रुपीज आणि बिल्स पेबल आहेत 2,000 रुपीज. ओके. क्रेडिटर्स आणि बिल्स पेबल्सच्या आपण ओल्ड बॅलन्स शीट मधल्या ज्या फिगर्स होत्या ब्रॉट डाऊन केल्या. जनरल रिझर्व आपण ऑल पार्टनर्स मध्ये 2:2:1 या प्रोपोर्शन मध्ये डिस्ट्रीब्यूट केलेला आहे. कॅपिटलचे अनु, रेणू आणि दिनू यांचे बॅलन्सेस आपण कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला ब्रॉट डाऊन केले होते.
असेट साईडचे बॅलन्स पहा. बँक अकाउंटचा बॅलन्स आपण घेतलेला आहे, डेटर्स आपण घेतलेले आहेत, फर्निचर घेतलेले आहेत, मशिनरी घेतलेली आहे, फ्री होल्ड प्रॉपर्टी घेतलेली आहे आणि गुडविलचा देखील आपण बॅलन्स घेतलेला आहे. म्हणजे ओल्ड बॅलन्स शीट मधले सर्व आयटम्स बॅलन्स शीटच्या न्यू बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी आणि असेट साईडला आपण घेतलेत का हे कन्फर्म केल्यानंतर आपण आपलं बॅलन्स शीट क्लोज करूया, पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीसाठी टोटल पहा. 42,200 प्लस 32,200 प्लस 13,100 प्लस 8,000 प्लस 2,000 ही टोटल आपण केली तर ती बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीसाठी टोटल येईल 97,500. ओके. आणि बॅलन्स शीटच्या असेटसाठी टोटल पहा. 30,000 प्लस 5,000 प्लस 12,000 प्लस 20,000 प्लस 28,500 प्लस 2,000 ही टोटल आपण केली तर ती येईल 97,500. म्हणजे बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी असेट साईडची दोन्ही साईडची टोटल आपली ही 97,500 येईल आणि या ठिकाणी आपलं बॅलन्स शीट टॅली होईल. ओके. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रॉब्लेम तुम्हाला आवडला असल्यास, समजल्यास आपल्या मित्रांसोबत नक्कीच शेअर करा आणि आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.